सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी आपण संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आम्ही प्रेस कॉन्फरन्स म्हणून आपल्याला बोलवलं नाही की कराडच्या कामाच्या उहापोह घेणे, आपले जे काही प्रश्न असतील किंवा काय चर्चा असेल त्या चर्चेचा संवाद साधण्यासाठी आपण या ठिकाणी आलो. खरं तर बरं लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव होण्यापूर्वी या शहराच्या विकासासाठी, ह्या शहराच्या कामासाठी त्यांनी जवळजवळ 350, 350 कोटी रुपयाचा निधी आणला. निधी आणत असताना बरं काय की त्यांनी कुठलीही भावना अशी ठेवली नाही की मला मोठेपणा मिळावा, मला कोणीतरी मोठेपणा द्यावा. त्यापैकी बऱ्यापैकी 200 कोटी, 2.25 कोटी रुपये जमिनीच्या खालच्या कामाचे, म्हणजे ड्रेनेज लाईन नवीन करणे, सांडपाणी मैलाचं काम करणे, नवीन 4 टाक्या बांधणे, ज्या ज्या ठिकाणी बरं काय अशा पद्धतीनं देखावेचं काम कुठलं नाही. माती जमिनीच्या खालचं, त्या मातीच्या खालचं काम, काम करण्याचं आपल्याला असे त्यांनी काम करत असताना त्या भावनेनं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करत आल्या. आणि मातीचे खरंच इमान राखणारं मला असं आज वाटतं. मुद्दाम तुमच्यासमोर मी सांगू इच्छितो की अध्यक्षांनी एवढं या मातीचे इमान राखून एवढी निधी आणल्यानंतर बरं का की त्यांच्या मदतीला निसर्ग जाऊन आल्यासारखं झालं आणि त्यांना लोकनियुक्त म्हणून नगराध्यक्ष त्यांना परमेश्वराने केलं किंवा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते. खरं तर हे सगळं निधी आणत असताना काय वाहपूर करायला लागतं, किती कष्ट करायला लागतं, ज्याचं त्यालाच माहिती आहे. आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे. आणि आत्तासुद्धा नगराध्यक्ष झाल्यानंतर देखील बरं काय की कराड शहराच्या वैभवात कशी भर पडेल, त्यासाठी काय केलं पाहिजे, कुठले पर्पज आणले पाहिजे, त्यासाठी रात्रंदिवस झटून बरं का ते काम करत होते. फक्त 1-2 गोष्टी मला सांगायच्या आहेत की ज्या थोडक्यात आपण सांगतो की आरोग्याच्या त्या ठिकाणी कचऱ्याच्या त्या बाबतीत बरं मला 1-2 गोष्टी फक्त सांगायच्या आहेत की त्या ठिकाणी प्रशासक राजवाटीमध्ये तो झालेला घनकचऱ्याची ती अवस्था वाईट झाली. गेले 4 वर्ष शिवनच्या गाडीत कोण फिरत होतं, शिवनच्या बरोबर कोण होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यांनीच बोलायचं. दुसरी गोष्ट बरोबर रस्त्याची सुरुवात केली मार्केट यार्ड रस्त्यावर, आणि मार्केट यार्डच्या रस्त्याचं बरं काय की आपल्याला शासनाचं GR आणलं की रस्ते करायचे नाही, जोपर्यंत गॅसचे हे होत नाही तोपर्यंत रस्ते करायचे शासनात GR. तरी देखील अध्यक्ष वर्ग मनाचे मोठे वर्ग त्या ठिकाणी मार्केट यार्डला ड्रेनेजची लाईन नव्हती. अध्यक्षांनी बरं काय की त्या प्रभागाचा विचार न करता मी गावाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी अध्यक्षांनी ड्रेनेज लाईन नवीन टाकून घेतली. कारण तोपर्यंत बरं काय की तिथं ड्रेनेज लाईन नव्हती की रस्ता करण्यापूर्वी ड्रेनेज लाईन तरी टाकून घ्यावं असे दूरदृष्टी ठेवणारे आपले अध्यक्ष आहेत. या सगळ्या गोष्टी बरं का अध्यक्षांनी, आणि ह्या अध्यक्षांची आमची ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेला त्यांचा कुठल्याही आमदार फंडाला विरोध नाही, कधीही केलेला नाही. कुणीतरी वाहप करतं की आम्ही काहीतरी करतोय हा दाखवण्याचा तो प्रयत्न होतो. तर ह्याबद्दल अध्यक्ष सविस्तर बोलतील आणि अध्यक्षांनी पुढचे जे काय असेल ते संवाद आपल्याशी साधावा आणि आपले काही प्रश्न असतील तर अध्यक्षांची चर्चा करावी. नाही असं ठेव. नमस्कार. सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज आत्ताच फारुक भाईंनी सांगितलं त्या पद्धतीनं एक काय प्रेस कॉन्फरन्स नव्हे, गेले नगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून तुमच्यात आमच्यात संवाद नव्हता. तो संवाद साधण्यासाठी आज या ठिकाणी आपण सगळे जमलेलो आहोत. आपल्या सर्वांचे सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो. थोडंसं अण्णाभाऊ साठेंचा जयंतीचा कार्यक्रमाची ज्योत थोडीशी उशीर आली, त्यामुळे आम्हाला याला थोडंसं उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज गेले 7-8 महिने झाले कराड नगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून अनेक जिल्हा परिषदची आचारसंहिता असेल, विधान परिषदेची असेल, असे आधीमध्ये थोडंसं इंटरप्शन होतं, कामांचं पण थोडंसं हे चाललं होतं. थोड्याशा गेल्या 5 वर्षांमध्ये प्रशासकीय राजवट चालू होती. त्या प्रशासकीय राजवटीच्या कालावधीमध्ये बॉडी नव्हती
त्यामुळं आपल्या इथल्या ज्या काय प्रथा परंपरा ज्या आहेत प्रशासकीय असतील आपल्या नगरपालिका असतील त्या नवीन अधिकाऱ्यांना थोडं समजायला थोडासा वेळ गेला 4-5 महिने त्यांनाही द्यावे लागले आणि ते गरजेचं पण होतं. त्यामुळे थोडंसं असं घडी सुरळीत बसेपर्यंत आता कामकाज चालू झाले चांगल्या पद्धतीनं. काही दिवसापासून थोडंसं प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या माध्यमातून मला असं वाटतंय प्रशासकीय कालावधीमध्ये झालेल्या ज्या चुका आहेत निश्चितपणे जी चूक आहे ती चूकच आहे. आम्ही त्या चुकीचं कधीही समर्थन करू शकत नाही. योग्य ती कारवाई संबंधित जे चुका झाल्या असतील त्याच्यावर 100% होणार. त्याबद्दल कुठलीही तिळमात्र शंका असण्याचं कारण नाही. शेवट हा जनतेचा पैसा आहे आणि प्रशासकीय कालावधीमध्ये जरी चुका झाल्या असल्या तरी त्या निश्चितपणे ह्या बॉडीला ते अधिकार आहेत त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची. परंतु या माध्यमातून म्हणजे प्रशासन काळामध्ये जे काय चुका झाल्या त्याचं ढग तयार करून सध्याच्या बॉडीच्या बद्दल संभ्रमावस्था निर्माण करायचं असं काहीतरी एक नियोजन दिसतंय. त्यामुळं हा विषय मी आता ह्या ठिकाणी क्लिअर करतो आहे की सर्वसामान्य नागरिकांना माहिती नसतं की बाबा ह्या चुका झालेल्या ह्या प्रशासन कालावधीतल्या आहेत ह्या सध्याच्या बॉडीच्या कालावधीतल्या आहेत. सध्याच्या बॉडीच्या कालावधीमध्ये चुका झाल्या असेल जरूर आम्हाला म्हणल्या त्या परंतु ह्या चुका प्रशासन कालावधीत आहे आणि त्याचं चुकीला चूक म्हणलंच पाहिजे त्याबद्दल आमचं काही हे नाही. पण एक संभ्रम अवस्था सर्वसामान्य कराडकर नागरिकांच्या मनामध्ये जे निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो त्यासाठी आम्ही हा खुलासा देतो आहे. आता घनकचरा व्यवस्थापनाचा जो विषय आपण या सगळ्या ठिकाणी चर्चेला जो आला तो घनकचरा व्यवस्थापनाचं जी सध्या जी कंपनी जी आहे एजन्सी आहे 1-2-2.5 वर्षापूर्वी या ठिकाणी प्रशासन कालावधीमध्ये आलेली आहे. आज प्रशासकाच्या कालावधीमध्ये नगरपालिकेची असेल प्रशासनाची असेल स्वच्छ सर्वेक्षणाची असेल संपूर्ण घडी विस्कटलेली आहे. म्हणजे गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एखादी रूम जळमटलेली असते आणि ती जळमटलेली रूम स्वच्छ करून पुन्हा वापरायची हा जो प्रकार आहे तो आता आमच्या दृष्टिकोनातून आहे. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये काही ज्या चुका झाल्या किंवा अक्षम्य असं दुर्लक्ष झालेलं आहे. स्वच्छ सर्वेक्षणाचा पूर्णपणे म्हणजे बोजवारा ओढलेला आहे. परंतु ह्या कंडिशनमध्ये आता आम्ही ते हातात घेतलेलं आहे. त्या कालावधीमध्ये मग आता फारुख सांगितलं की घनकचरा व्यवस्थापन बोलत असताना ती कंपनी कुणाची आहे हे कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं कोणी कुणावर बोट ठेवायचं हा फार मोठा अभ्यासाचा विषय आहे. मला त्याबद्दल अधिक खोलात जायचं नाही. परंतु ज्यांचे प्रतिनिधित्व म्हणून काम करणारे त्यांनीच जर त्याबद्दल जर अलिगेशन करत असतील तर तो हास्यास्पद असा विषय आहे. राहिला विषय दुसरा तर त्याबाबत आमचे काय प्रयत्न चालू आहे. म्हणजे आता मी फक्त इथं आरोप म्हणता येणार मला आरोप करण्याचा माझा स्वभाव नाही तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. परंतु आमची अकाउंटेबिलिटी काय आहे आम्ही काय करणार आहोत हे सुद्धा आम्हाला सांगायचं आहे. कारण नुसतं त्यांनी काय केलं ह्यांनी काय केलं म्हणण्यापेक्षा आपण काय करतो आहे गावांना आज आपल्याला विश्वास ठेवला आहे गावांना आज बॉडीला निवडून दिले तर त्या दृष्टिकोनातून आज घनकचरा व्यवस्थापनाच्या बायोमॅनिकचं टेंडर निघालेलं आहे. त्याबरोबर गॅसिफायर म्हणून परवा आपल्या इथं अजेंडावर सब्जेक्ट एक मंजूर झालेला आहे. 1000 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरमध्ये ओला असू दे सुका असू दे हा कचरा पूर्णपणे बर्न होतो आणि 1 टनामागं 7-8 किलोची फक्त फ्लाय ॲश त्यामध्ये निर्माण होते. त्या फ्लाय ॲश निर्माण होत असताना त्या फ्लाय ॲशपासून आपण ब्रिक्स करू शकतो इतर ते सिमेंटची बाकडी वगैरे त्या टाईपमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. आणि हा गॅसिफायरमुळं जो कचऱ्यांचे ढीग लागतात हा प्रश्न बऱ्यापैकी संपणार आहे. आता सुरुवातीला एक 3 कोटीची 3 टनाची गॅसिफायरची मशीन्स आपल्याला येत्या. त्याबरोबर ते सक्सेस झाल्यानंतर आणखीन दुसऱ्या टप्प्यामध्ये पुढच्या शिल्लक राहिलेल्या कचऱ्यासाठी आपण पुन्हा गॅसिफायर आणतो आहे. आपण फ्युअल पॅलेट नावाचा एक प्रकार आहे त्या फ्युअल पॅलेटच्या ह्याच्यामध्ये आपण उतरतो आहे. CBG म्हणून एक जो प्रोजेक्ट आहे ज्याला अंतरिम स्वरूपाचं असतं मोठ्या प्रमाणात असतं प्रोजेक्ट
म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये आत्ता आपण गोळेश्वरचा कचरा उचलतो आहे, गोळेश्वरच्या कचऱ्याचं आपण विलगीकरण करतो आहे, त्याची प्रक्रिया करतो आहे. तसे इतरही ग्रामपंचायतीचे कचरा आपण त्या ठिकाणी उचलून आपण तो विलगीकरणाचा CBG म्हणून जो प्रोजेक्ट आहे त्याचा DPR आपल्या बनवायचा चालला आहे. मोठ्या प्रमाणात युद्धपातळीवर काम चालू आहे त्याचं, तो आपण हे करतो आहे, जेणेकरून येणाऱ्या एक 50 वर्षाचा काळ विचारात घेता आपल्याला कराड शहराच्या आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालित करायचा आहे. ह्या प्रोजेक्टवर अंतिम स्वरूपाचं काम चालू आहे. कुठलाही प्रोजेक्ट करत असताना तूप खाल्लं की लगेच रूप येत असतं. आताशी आम्हाला बॉडी म्हणजे 2 आचारसंहिता, त्यात SIRचं काम चालू आहे, त्यात जनगणनेचं काम चालू आहे. संपूर्ण स्टाफ नगरपालिकेचा 80% स्टाफ हा या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये गुंतलेला आहे. तरीही आम्ही यातून म्हणजे अत्यल्प अशा स्टाफमध्ये आम्ही आमचं काम चालू केलेलं आहे. आज काही प्रश्न निर्माण जुने झाले, मी आता सांगितलंच तुम्हाला. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की आमदार निधीचा प्रस्ताव किंवा आमदार निधी आलेला नगरपालिका वापरत नाही असा काही ठिकाणी आरोप केला गेला. म्हणजे तुम्हाला आमदारांचे पैसे वापरायचे नाहीत का? तर एक गोष्ट आमची भूमिका यामध्ये स्पष्ट भूमिका आहे की कराड नगरपालिकेच्या विकासामध्ये जे कोण मदत करतील, जे कोण या विकासात काम आणण्यासाठी सहकार्य करतील, त्या सर्वांचं कराड नगरपालिका स्वागत करेल. आमचा उद्देश हा नेहमी संकुचित कधीच नव्हता. याच्या अगोदरही जे कामं आली त्या कामांना ठराव देण्याचं, त्या कामांना जे सहकार्य करण्याची भूमिका आहे ती आमची नेहमीच राहिलेली आहे. आणि याच्या अगोदरचं आमदार साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो की कराड शहराच्या विकासाचं त्यांनी निधी आणल्याबद्दल. परंतु कोणी असं दाखवत असेल, म्हणजे कोणाला तरी कुणाच्या गुडमुख बुद्धी जायचं म्हणून जर कोण काही जर एक केवळ होण्याचा प्रयत्न करत असेल तर मला निश्चितपणे खात्री आहे की ज्यांच्या गुडमुखमध्ये जायचं आहे त्यांनासुद्धा हे आवडणार नाही. कारण तुम्ही एक साधी सिंपल गोष्ट आहे की आता विरोधाला विरोध करायचं हा जो दृष्टिकोन आहे, अण्णाभाऊ साठे दलितेतर नगरोत्थान हे 24-25, 25-26, 26-27ची कामं अजून जायचे आहेत. तर यामध्ये काही आमदार साहेबांची अशी कामं यामध्ये प्रस्तावित झाली, मंजूर झालेली आहे. त्यामधले त्यांनी जे आरोप केलेत, अण्णाभाऊ साठेच्या हेडमधले जवळपास 4 कोटीच्या कामांची टेंडर प्रोसेस अजून व्हायची. महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. अण्णाभाऊ साठेच्या जवळपास 4 कोटी इतक्या रकमेच्या कामांची टेंडर प्रोसेस अजून वर्क इन प्रोग्रेस अजून एक चालू आहे. एक ओपन झाले, दुसरं ओपन व्हायचं आहे. महानिधी कुणी थांबवला? हा प्रोसेसमधला भाग आहे. ह्याच्या अगोदर जे त्यांचे निधी आले, जे प्रोसेस झाल्या, आमचे आले, आमचे प्रोसेस झाल्या, यामध्ये माझं म्हणजे जाहीरपणे मी सांगतो या ठिकाणी आणि जबाबदारीने सांगतो की एक आता हा त्यांचा प्रश्न आहे की त्यांच्या एका कामाला किती टेंडर आले आणि काय आले काय. त्यांच्या स्वतःच्या लोकांनी ही टेंडर प्रोसेस पुढं अपडेट करू नका हे सांगितल्यामुळं नगरपालिकेचं प्रशासन थांबलेलं आहे. मी जबाबदारीने सांगतो आहे. म्हणजे तुम्हीच तुमची कामं थांबवणार आणि नगरपालिकेच्या प्रशासनावर कशासाठी तुम्ही हे करताय? म्हणजे चूक तुम्ही करायची आणि आरोप मात्र पुढच्यावर करायचे. तुमची कामं तुम्ही थांबवायची. कराड नगरपालिकेनं तुमची कुठली कामं थांबवली जरूर सांगा. आज रस्त्यांची जी कामं आहेत मग त्यांची असतील, आम्ही आणलेली असतील, ही BPCLच्या गॅसलाईनमुळं आज सुरुवातीला ज्यावेळेला BPCLनं आमच्याकडे प्रस्ताव सादर केला तर BPCLचा प्रस्ताव असा होता की संपूर्ण गावामध्ये गॅसलाईन होणार आहे आणि संपूर्ण गावाच्या रस्त्यांची खुदाई होणार आहे दोन्ही बाजूनं. आज हे जी 24-25 जवळपास एक 17-18 कोटी रुपयाची रस्त्यांची कामं आपली झालेली आहेत.
आज ही कामं होत असताना चांगले केलेले काँक्रिटीकरणाचे रस्ते, चांगले केलेले डांबरी रस्ते हे खुदाई होणार आहे. हे जी फार मोठी आम्हाला सुद्धा खंत आहे, जनतेचा पैसा आहे. आता 2 वर्ष झाली रस्ते करून, पण केंद्रीय धोरण असल्यामुळं BPCLचं त्याला पर्याय नाही. मग त्यावेळेला जनरल मीटिंगमध्ये सर्वानुमते ठरलं की जोपर्यंत गॅस लाईनचं काम होत नाही तोपर्यंत रस्त्यांची कामं करायची नाहीत. हे सर्वानुमते ठरलं. आणि हे ठरलं असताना पुन्हा एकदा ह्यांना जाग कधी आली? सर्वसाधारण एक प्रोटोकॉल असा आहे शासनाचा की 7 जूनला मृग नक्षत्र चालू होतं आणि मृग चालू झाला की डांबरीकरणाची कामे, रस्त्यांची कामे बंद करावीत, करू नयेत, असा एक प्रोटोकॉल आहे. आणि हे जुलै महिन्यात जागे झाले की आमचे रस्ते झाले नाहीत म्हणून. आता नगरपालिकेचा बॉडी अस्तित्वात येऊन 7 ते 8 महिने झाले, आपण काय करत होता हा माझा प्रश्न आहे त्यांना. प्रत्येकानं आपापल्या कामाला फॉलोअप दिला पाहिजे. आज आम्ही आमच्या कामाला फॉलोअप देतो, आमचे सर्व सन्माननीय सदस्य प्रत्येकाच्या आपापल्या कामाला फॉलोअप देता. मग तुम्ही 7 ते 8 महिने काय केलं? मग त्यावेळेला जर तुम्हाला आढावाची भूमिका होती, स्पष्ट मी जबाबदारीने सांगतो, कुणीही कुणाचं काम थांबवलेलं नाही. कराड नगरपालिकेची ती परंपरा नाही. याचं अत्यंत उदाहरण सांगतो. कालची झालेली जनरल मीटिंग, माझ्याकडं त्याचे हा अजेंडा प्लास्टिक हा अजेंडा सर्वप्रथम हे त्यांचे ह्याच्यावरचे 111 आणि अजेंड्यावरचे 3 असे 114च्या आसपास विषय आम्ही एकमतानं मंजूर केल्यात. हे भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांचे कालच्या मीटिंगमध्ये मंजूर केलेले विषय आहेत. आमचं राजकारण जर असं असतं तर तुमचे विषय अजेंड्यावर आले असते का? हे कालच्या मीटिंगचे विषय आहेत, 28 तारखेचे झालेल्या. त्यांचे 111 आणि अजेंड्यावरचे 1-2-3 विषय असे विषय आम्ही स्वतःहून मोठ्या मनानं मंजूर केले. आमच्याही सदस्यांचे 10 विषय घेतले होते आम्ही. म्हणजे जेवढे सत्ताधारी सदस्यांचे विषय घेतले तेवढे विरोधी पार्टीच्या सदस्यांचे विषय घेतले. म्हणजे हे का सांगत नाही तुम्ही? त्याबरोबर बहुमत आमचं आहे. मागासवर्गीय समिती गठीत केली, त्यामध्ये वृक्ष प्राधिकरण समिती गठीत केली, त्यामध्ये बाल संरक्षण समिती गठीत केली, त्यामध्ये जैवविविधतेची समिती गठीत केली. त्यामध्ये आमची मेजॉरिटी आहे. आम्हाला बहुमतानं आम्ही त्यामध्ये सगळे सदस्य आमचे जातात, सगळे सदस्य जातात. तरीसुद्धा कामकाजामध्ये विरोधकांनाही समाविष्ट केलं. ही आमची तर चांगली लोकसभा असावा म्हणून या ठिकाणी मागासवर्गीय समितीमध्ये 3 सदस्य त्यांचे घेतले. आज बाल संरक्षण समितीमध्ये 4 प्रभागामध्ये 4 महिला सदस्य त्यांच्या अध्यक्ष केल्या. वृक्ष प्राधिकरणमध्ये 2 सदस्य त्यांचे घेतले. जैवविविधतेमध्ये 1 सदस्य घेतला. म्हणजे आम्ही तुम्हाला कामकाजामध्ये सुद्धा समाविष्ट करतोय. 5 मध्ये 1 घेतलं, 5 मध्ये 1 सदस्य घेतला. म्हणजे तुमची 113 ते 114 कामं तुमची मंजूर केली मीटिंगमध्ये. तुम्हाला विविध समित्यामध्ये समाविष्ट करून घेतलं, तरी तुम्ही अशी भूमिका जर ठेवत असला तर ती अयोग्य भूमिका आहे. तुम्हीच तुमची कामं थांबवायची आणि सत्ताधाऱ्यांच्यावर बेफाम आरोप करायचा, पालिकाच्या प्रशासनावर आरोप करायचा की तुम्ही आमची कामं थांबवता, तर निश्चितपणे ही चूक आहे. हे आपल्या निदर्शनास येणं हे गरजेचं होतं. कारण त्या कराड नगरपालिकेला एक वेगळी परंपरा आहे, एक वारसा आहे. आणि यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, आदरणीय पिढी साहेब असतील, यांनी सभागृह कसं चालावं, सभागृहाची परंपरा काय, सभ्यता काय, सभाशास्त्र काय, हे दाखवून दिले, महाराष्ट्राला दाखवून दिले. आज इतर नगरपालिकेची परिस्थिती पाहता, परवाच्या 28 तारखेच्या मीटिंगची एकंदर परिस्थिती बघून अतिशय दुःख झालं आम्हाला. त्याचं कारण
आपल्या कोणाच्या लक्षात आलं का नाही आलं हे आम्हाला माहीत नाही, पण ते एक्सप्लेनेशन मी करतो. या नगरपालिकेची ती जनरल सभा होती. त्या सभेला काहीतरी परंपरा आहे, पावित्र्य आहे, गांभीर्य आहे त्यामध्ये. त्या सभागृहामध्ये आज सभागृह चालवत असताना सभा कोणाची असते? सभा लोकांनी निवडून दिलेल्या लोकांची असते, सदस्यांची असते, सन्मानित सदस्यांची असते आणि प्रशासनाबरोबर असते. आज ही सभा होत असताना बाहेरचे कार्यकर्ते तुम्हाला कशासाठी घेऊन यायची गरज आहे? बाहेरचे 100 कार्यकर्ते तुम्ही गोळा करता, प्रेक्षकालयात बसवण्याचं तुमचं नियोजन होतं. तुमचं नियोजन सभा उधळायचं होतं, या नगरपालिकेला गालबोट लावायचं नियोजन होतं, भांडणं मारामाऱ्या करायचं तुमचं नियोजन होतं. मी जो निर्णय घेतला वरची प्रेक्षक गॅलरी बंद करण्याचा निर्णय, त्याचं कारणच असं होतं की सभेत गोंधळ घालायचा, माणसं जमवून आणायची आणि या नगरपालिकेला बट्टा लावायचं काम करायचं, या शहराला डाग लावायचं काम करायचं. अशा पद्धतीचा जो झालेला प्रयत्न आहे ह्याच्या अगोदरच्या कराड नगरपालिकेच्या इतिहासामध्ये कधीही झाला नव्हता. असा हा प्रयत्न झालेला आहे आणि निश्चितपणे कराडकरांनी याची नोंद घेतली पाहिजे. आपण आपण आज लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, आपण नोंद घेतली पाहिजे की या सभागृहामध्ये जर असे जर प्रकार होत असले, आज मी तो निर्णय घेतला म्हणून ते टळलं, परंतु अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून गोंधळ घालण्याचा जो एक प्रयत्न जे संसदेत चालले तुम्हाला इथं करायचं आहे का? संसदेत चालले तुम्हाला इथं करायचं आहे का? म्हणजे या कराड शहरातला एक सुसंस्कृतपणा जो दिला आहे, चव्हाण साहेबांनी दिला आहे, पिढी साहेबांनी दिला आहे, त्याला डाग लावायचा आहे आणि एक वेगळी विचारधारा तुम्हाला इथं आणायची आहे. निश्चितपणे त्यांनी घातलेला जो गोंधळ होता आणि त्यांचा जो प्लॅनिंग होतं हे निश्चितपणे निषेधाचंच काम आहे. आज आम्हाला विषय हा घेत असताना बैलबाजार रस्त्याचा सारखा विषय निघतो. कुठलंही काम करत असताना ते परिपूर्ण असलं पाहिजे. आज तुम्ही रस्ता गेला, पण रस्त्याच्या खालची त्या पाण्याची लाईनची काय परिस्थिती आहे, त्याची ड्रेनेजची काय परिस्थिती आहे, त्याचे आजूबाजूचे बंदिस्त गटाराची काय परिस्थिती आहे, हे सुद्धा काम पाहिलं पाहिजे ना. नुसताच चमकोगिरी करण्यासाठी जर नुसताच त्या रस्त्याला लेप दिला, अरे पण खाली मेजर ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता तिथं. जर तुम्हाला जर इस्टिमेट करायचं आहे, आज आम्ही इस्टिमेट करतो, आमची कामं रेडी आहेत. आज ड्रेनेज व्यवस्थित आहे का, रस्ता करायच्या अगोदर पाईपलाईन व्यवस्थित आहे का, पाण्याची बंदिस्त गटारची आवश्यकता आहे का, हे पाहतो आणि इनबिल्ट आम्ही ते काम करतो. आज हे काम करत असताना तिथं ड्रेनेजचा विषय नव्हता. मी अर्जंट बेसिसवर जवळजवळ 25 लाख रुपयाचं ड्रेनेजचं काम करून घेतलं तिथं. त्यावेळेला तो रस्ता कोणी सुचवला आहे हे बघायचं नाही, आज गाव बघायचं आहे. ज्यावेळेला निवडणुका झाला त्यावेळेला राजकारण संपलं. आज राजकारण विरहित काम करत असताना, गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनाकडे काम करत असताना आज कोणी काम सुचवल्यापेक्षा आज तिथं ड्रेनेज लाईनची गरज होती म्हणून लगेच तत्परतेनं 25 लाखाचं काम केलं. हा रस्ता गॅस लाईन होणार आहे हे माहीत असून सुद्धा लोकांच्यापर्यंत काहीतरी चुकीचा मेसेज देण्यासाठी त्याचं अवडंबर करण्यात आलं आणि जुलै महिन्यात तुम्ही जागा झाला. हे चुकीचं आहे धोरण. यामध्ये जो विषय निघाला नेकलेस रोडचा, त्याचे मी या ठिकाणी करतो. PWDची आम्हाला 2 पत्र आली. दोन्ही पत्र आम्हाला पार्टी मिटिंगच्या दिवशी रात्री 8 वाजता प्राप्त झाले. आज तरीही विषय चर्चेसाठी म्हणून आम्ही ते अजेंडावर घेतला. आमच्या मनात जर काय पाप असतं तर आम्ही अजेंडावर विषय घेतलाच नसता. आज अजेंड्यावर विषय घेण्याचं कारण असं की ज्या वेळेला आम्ही ती माहिती घ्यायला गेलो तर तो 3 टप्प्यामध्ये आम्हाला दिसला प्रोजेक्ट. आज PWDने सुद्धा आम्हाला पत्र दिलं, त्यामध्ये 7-12 उतारे मागितले, तिथल्या संमत्या मागितल्या, बरीच कागदपत्र मागितली आम्हाला. आज ती कागदपत्र देत असताना साधी सिंपल गोष्ट आहे, तुम्ही पत्र देता, संबंधित विभाग पत्र देतो, एक विषय प्रीतिसंगम बागेचा आहे, दुसरा विषय नेकलेस रोडचा आहे आणि तिसरा विषय त्याच्या खालील सुधारणेचा आहे.
मूळ विषय असा आहे की जी नदीपात्र जे आहे, बाग सोडून जो परिसर आहे त्याची मालकी आमची नाही, कृष्णा गोरेची मालकी आहे. मग कृष्णा गोरेची मालकीची संमती आम्ही कोण देणार? साधी सिंपल गोष्ट आहे. ज्या होल्डरशिपच जर तुमची नाही, होल्डरशिप तुमची नाही तर तुम्ही कशा पद्धतीने मालकी देणार, संमती देणार? मग अशा पद्धतीनं हा विषय होत असताना आज मुळामध्ये आम्ही स्पष्ट शब्दामध्ये निरोप दिला होता की आम्हाला प्रेझेंटेशन हवं आहे की नेमकं तिथं काय होतं आहे. त्याचं कारण असं, तिथं एक महामानव पवडला आहे. तो महामानव, त्यांचं स्मारक हे राष्ट्रीय स्मारक आहे. ह्या करारसाराची अस्मिता आहे, हा करारसाराचा श्वास आहे. अशा ठिकाणी आपण संमती कशाला देतोय हे तर आपल्याला माहीत पाहिजे. जर चुकीचं काय झालं तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही, हा कराडकर माफ करणार नाही कधी. त्यामुळं आपण जर एखादी आपली ही इमारत बांधतोय तर आपण पाहतो ना, इथं काय केले, किचन कुठे केले, ते काय केले, हॉल कुठे केला आहे, न पाहता त्यांनी, म्हणजे मला सन्माननीय सदस्यांचं त्या खूप म्हणजे वाईट पण वाटलं, केविलवाना प्रयत्न त्याचा वाटला की काहीतरी दाखवण्यासाठी, नाही अगोदर संमती द्या मग ती बघू. अरे अगोदर संमती, आपण कशाला संमती देतोय हे तर पाहिलं पाहिजे. आणि ज्या गोष्टींची अधिकार आपल्याला आहेत, ज्या गोष्टी आपण देऊ शकतो, ती गोष्टी सोडून कृष्णाखोरीची संमती आम्ही कशी देणार? आणि तुमचा प्रोजेक्टच काय आहे ह्याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहे. आणि आम्ही PWDला एक निरोप दिला होता की तुम्ही आम्हाला प्रेझेंटेशन करू नका, तुमचा रोल नाही तो. प्रेझेंटेशन कोणी केलं पाहिजे? जी आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग अथॉरिटी आहे, ज्याला आपण PMC म्हणतो, त्या PMCनं आम्हाला प्रेझेंटेशन दिलं पाहिजे ना. आता स्टेडियमच्या वेळेला प्रेझेंटेशन कोणी दिलं? PMCनं दिलं. तसं आता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, महात्मा फुलेंचं असेल, अण्णाभाऊ साठेंचं आम्ही स्मारक घेतलं, शिवतीर्थाचं घेतलं, संबंधित PMC आणि स्थानिक नागरिक असं घेऊन आपले जनरल मीटिंग हॉलमध्ये आपण प्रेझेंटेशन घेतल्यात. आपल्याला आठवते, कामाची अशी पद्धत पाहिजे. आज तुम्ही संबंधित PMCनं आम्हाला प्रेझेंटेशन देणं गरजेचं आहे, तसा आम्ही निरोप दिला होता. आणि हा प्रेझेंटेशनसाठी आम्ही PWDच्या मागं लागायची गरज नाही. काय PWD आम्हाला फॉलो, आमचा निरोप केला आहे तुम्हाला, आम्हाला प्रेझेंटेशन हवं आहे. आणि प्रेझेंटेशन हे PMCने दिलं पाहिजे. आम्हाला नेमकं बघितलं पाहिजे की चव्हाण साहेबांची समाधी इथं आहे, हा कॉर्नर आहे, हा कॉर्नरमधनं नेकलेस रोड जाताना चव्हाण साहेबांची समाधी अफेक्टेड होत्या का? तिथं फ्लायओव्हर होतोय का? चव्हाण साहेबांची समाधी आणि प्रीती संगमाचं नातं अतूट आहे. त्या दोघांच्या मध्ये काय होते हे सुद्धा आम्हाला पाहणे गरजेचं आहे. का फ्लायओव्हरवरनं समाधी बघणार आहे मी, हे सुद्धा आम्हाला पाहणं गरजेचं आहे. मग आम्हाला माहिती न देण्याचं कारण काय? आणि हा तास कशासाठी की मग माहिती होता तुम्ही संमती द्या. अरे असं कसं? आमचं कृष्णामाई आहे तिथं खाली, तिचं मंदिर अफेक्टेड होते का? ग्रामदैवत होतं आमचं. आज असे प्रश्न आहेत आम्हाला. आज प्रीतिसंगम बाग आहे आमची खाली, चव्हाण साहेबांचं राष्ट्रीय स्मारक आहे. परवा आमचा एक सदस्य, आमचे सन्माननीय सदस्य एक तिथं गेले तर स्टेडियममध्ये आत प्रवेश दिला गेला नाही म्हणले प्रवेश तुम्हाला. म्हणजे त्या परिसरातले ते सदस्य आहेत, त्या परिसरातल्या सदस्यांना स्टेडियमच्या गेटवर बाहेर थांबवण्यात आलं आणि स्पष्ट शब्दात नाही म्हणून सांगण्यात आलं, तुम्हाला आज सोडता येणार नाही. मग उद्या कराडकरांना तुम्ही चव्हाण साहेबांच्या समाधीवर सोडणार नाही असा जर प्रसंग झाला तर केवढ्याला पडेल ते? म्हणजे काय करणार आहे ते समजलं पाहिजे ना तुम्ही. हा विषय कुठल्याही अक्षानं, कुठल्याही विषयानं, चांगला जर विषय असेल तर आमचं वेलकम आहे. आमचं चांगल्या कामाला आमचं नेहमी आहे. एक वाक्य आहे, ना पिकाचा पैसा देतो ना पिकाची पोळी, देणाराचे हात हजार दुबळी माझी जोळी. कराड शहराचा पालकत्व म्हणून आम्ही काम करत असताना जे या विकासासाठी येतील त्यांच्यासाठी आमचं पायगाड्या घालून आम्ही त्यांचं स्वागत करू. परंतु हे करत असताना
ह्या सेन्सिटिव्ह परिसर आहे, संवेदनशील भाग आहे तो. परवा त्या गाढवांचा विषय झाला, 4 जण सस्पेंड केली आम्ही, 1 जणाची हेड ऑफची वेतनवाढ रोखली गेली. एवढा सेन्सिटिव्ह तो भाग आहे. मग तिथं नेमकं काय होणार आहे हे कराडकरांना माहीत तर पाहिजे. त्याच्या अगोदर न माहिती देता तुम्ही आम्हाला संमती दिली पाहिजे, हा जो केविलाना प्रयत्न होता तो निश्चित चुकीचा होता. त्याबरोबर दुसरा विषय असा, श्री नर्सिंग होमच्या जिथल्या जागेचा 53 क्रमांक, ती जागा. आता एक गोष्ट सांगतो, कराड नगरपालिकेचं जनरल फंड हा म्हणजे जवळपास ₹1.25 कोटी लाईट बिल, तुमचं ते आमचं इतर आउटसोर्सिंगचे कर्मचारी, ह्या सगळ्या गोष्टीला रॉ वॉटर आपण नदीतून उचल, म्हणजे तसं रॉ वॉटर बिटर धरलं तर ₹1.5 कोटी आम्हाला महिन्याला लागतात. आज जनरल फंडाची परिस्थिती, आता नगरपालिकेचे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढणं ही करायची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही कर्मवीर भाऊराव पाटील पार्किंग, तो जो 4.5 कोटीचा प्रोजेक्ट आहे, आज या ठिकाणी आमचे फिश मार्केट, आपलं फिश मार्केटचा प्रस्ताव शासनाकडं प्रस्तावित जवळजवळ 1 वर्ष झाले केलेलं आहे. त्याबरोबर जे जुनं सेशन कोर्ट आहे, म्हणजे मार्केट यार्डचं आपल्या कोण्या बँकेसमोरचं, तो संपूर्ण परिसर जो 86 गाळे त्या ठिकाणी, म्हणजे आज बाजारपेठेमध्ये जे होलसेल व्यापारी आहेत, धान्य व्यापारी, आज पार्किंगच्या समस्येमुळं जे कराडाची बाजारपेठ सोडून निघालेत, अशा व्यापाऱ्यांसाठी कमीत कमी 500 स्क्वेअर फूटचा एक गाळा, अशा पद्धतीचे गाळे, त्याच्याखाली पार्किंग जवळजवळ 200 फोर व्हीलर लागतील, जवळजवळ 400-500 टू व्हीलर लागतील, वरती ऑफिसेस, अशा पद्धतीची एक व्यापारी संकुल आपण प्रस्तावित करतो आहे, जेणेकरून कराडची बाजारपेठ कराडमध्ये राहावी आणि आपल्या नगरपालिकेला उत्पन्न स्वस्त मिळावं. भाऊराव पाटीलच्या आपल्या संकुलाच्या तिथं जवळजवळ 35-36 गाड्यांचं आहे, त्याच्यावरती ऑफिसेस आहे, त्याच्यावरती पार्किंग आहे आणि खाऊ गल्लीसाठी सुद्धा त्यामध्ये आपण हे ठेवलेलं आहे. फिश मार्केट तसं आहे. कृष्णा नाका, जो जकात नाका म्हणतो आपण, पूर्वीचा जकात नाका जुना, ती जागा असेल, तिथं व्यापारी संकुल करतो आहे. चर्चच्या मागच्या बाजूला आपण महिला बचत गट संकुल करतो आहे. आपण आता हा विषय सांगण्याचं कारण असं आहे की जे आज छत्रपती संभाजी भाजी मार्केटचा वरचा मजला बांधला आपण, जिथं नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून उत्पन्नाचे सोर्सेस वाढवता येतील ते सोर्सेस वाढवण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहे. त्या दृष्टिकोनातून श्री नर्सिंगच्या समोरची ही जी जागा आहे 53 क्रमांकाचा आरक्षणची, जो यांनी प्रस्ताव आणला की तिथं गार्डन आणि फुटपाथ करावं, वॉकिंग ट्रॅक करावं. तर आमची भूमिका अशी की आसपासचा जर परिसर पाहिला तर ती जागा 37 गुंठ्याची आहे. 37 गुंठ्याची जागा कमीत कमी बाजारभावानं ₹1 कोटी तिची किंमत आहे. आता तिथं आसपास सगळी हॉस्पिटल झालेले आहेत, संपूर्ण कमर्शियलाइज भाग झालेला आहे सगळा. जर उद्या भविष्यामध्ये म्हणजे जागा झाली 37 कोटीची, ती आज तिथं कमर्शियलाइज जर एखादं व्यापारी संकुल झालं तर 10-20 कोटी रुपये डिपॉझिट आणि महिन्याला 20-25 लाख रुपये भाडं नगरपालिकेला महिन्याला, म्हणजे कमीत कमी सांगतो मी, हे होईल. आता तुम्ही प्रश्न काढला काही जणांनी की अरे तिथं गार्डन पाहिजे होतं. आज या ठिकाणी तुमचा एक माहितीसाठी म्हणून सांगतो आपल्याला, कराड नगरपालिकेचे एक्झिस्टिंग 5 काय, आता त्यात एक नमो गार्डन स्वराज्य कॉलनीतलं आलं, एक्झिस्टिंग 5 आणि 2 नवीन गार्डन, एक बनपुरी कॉलनीतलं एक स्वराज्य कॉलनीतलं, असं 7 गार्डनचे रिन्युएशनचे 5 आणि 2 हुतात्मा स्मारकासहित आणि 2 नवीन अशा 7 गार्डनचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल झालेला आहे. लवकरच याचा निधी प्राप्त होऊन सगळ्या गार्डनची कामं होणार आहेत. त्यामध्ये प्रीतिसंगम गार्डनला म्हणजे प्रीतिसंगम बागेला आपल्या चव्हाणसाहेबांच्या 20,40,00,000 रुपयेचे आपण प्रस्ताव तयार केलेला आहे. त्यामध्ये मागील भुईकोट किल्लासुद्धा जीर्णोद्धार आपण त्यामध्ये करणार आहे. भुईकोट
यामध्ये तिथं चव्हाण साहेबांचं एक वैशिष्ट्यपूर्ण जे आपल्या प्रस्तावामध्ये आहे बघा, पहिलाच प्रस्ताव, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण समाधी बंदर येथे ऑडिओ व्हिजन हॉल बांधले. आज पुढच्या पिढीला चव्हाणसाहेब कळले पाहिजेत. आज आपल्या इथं सहली येतात, शैक्षणिक सहली येतात. त्या शैक्षणिक सहलीला चव्हाणसाहेबांची समाधी बघतात, पण चव्हाणसाहेबांचं कार्य तर माहीत पाहिजे पुढच्या पिढीला, युवा पिढीला. त्यासाठी 20 मिनिटाची डॉक्युमेंटरी फिल्म चव्हाणसाहेबांच्यावर तयार करायची आणि ती ऑडिओ व्हिजन हॉलमध्ये त्या दाखवायची विद्यार्थ्यांना, जेणेकरून पुढच्या पिढीला यशवंतराव चव्हाणसाहेब समजले पाहिजेत. अशी ती थीम आहे. त्याच्याबरोबर चव्हाणसाहेबांच्या समाधीच्या मागच्या बाजूला आज कुणाचं लक्ष आहे का मला माहिती नाही, मागचा बुरुज आहे तो जरा सद्यस्थितीत कमकुवत स्टेजला आहे, बापूजी साळुंकेंची वरची तिथं. तर त्याला संरक्षक भिंत म्हणून पण उपयोगाला येणार आहे. आणि अशी 100 फुटाची म्युरल वॉल आपण तयार करतो आहे. त्या म्युरल वॉलमध्ये चव्हाणसाहेबांच्या जीवनावर आधारित 9 प्रसंग आहेत. म्हणजे टिळक हायस्कूलमध्ये जो पहिला झेंडा लावला तिथं अटक झालेला तो प्रसंग असेल, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलेश असेल, चव्हाणसाहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले, संरक्षक मंत्री झाले, असे ज्या वेळेला पंडित नेहरू चव्हाणसाहेबांच्या घरी आले त्यावेळेला विटा नाकांनी 1 रुपया पंडित नेहरूंच्या हातात ठेवलेला तो प्रसंग असेल. असे 9 प्रसंग, जे प्रसंगाचे म्युरल्स आपण तयार करतोय आणि त्या पुढे गेल्यानंतर आपण एक ऍप्लिकेशन तयार केले की तो प्रसंग ऑडिओ व्हिजनच्या माध्यमातून आपल्याला समजेल. अशा पद्धतीची ती म्युरल वॉल आपण या ठिकाणी चव्हाणसाहेबांच्या जी घेतलेली आहे. संपूर्ण भुईकोट किल्ल्यात आपण हे करतोय, भुईकोट किल्ला पुन्हा प्रकाशात आणतोय. चव्हाणसाहेबांची समाधी स्थळ जे आहे, प्रतिसंगम बाग आहे, त्याचं चांगल्या पद्धतीनं, म्हणजे आता पावसात गेले तर साऊंड सिस्टीम बुडते आपली, ते साऊंड सिस्टीम उचलून घ्यायची. 15 कोटीचे काय सुधारणा आहे. चव्हाणसाहेबांच्या समाधीची काय कशा क्रॅक गेल्यात किंवा काय गेल्यात ते विषय असते. असे जवळजवळ 20 कोटी 40 लाखाचा तो प्रस्ताव आमचा ऑलरेडी शासन दरबारी गेला. गार्डन शहरातली सातीच्या साती या ठिकाणी आपण डेव्हलप करतो. कराड शहराला आणखी नवीन गार्डन असायचं असं नाही. अजून सुद्धा कराड शहराच्या वैभवामध्ये एक नवीन मोठं गार्डन येते. मी आता सस्पेन्स तुमचा फोडणार नाही त्याचा, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं नसेल असं ते असेल. कमीत कमी 4 एकरामध्ये ते असेल, न भूतलो ना भविष्य. कराड शहराचं गार्डन बांधण्यासाठी पंचकृषी येईल, पश्चिम महाराष्ट्रात लोक इथे असते गार्डन. त्यामुळे निश्चितपणे आपल्याला आज योजना आल्या, आज डीपीसी योजना असतील, म्हणजे पाणी पुरवठा असेल ते नाही असेल, 15%, 10%, 15% लोकसभाची रक्कम लागते. आज 200 कोटी, 300 कोटी, 400 कोटी म्हणायला सोपं आहे, पण त्याचा लोकसभा भरणं हे सुद्धा तेवढंच मोठं काम आहे. आज लोकसभासाठी आम्ही कर्ज काढणार नाही. आज तो लोकसभा हा आर्थिक उत्पन्नाच्या सोर्स मधूनच भरावा लागेल. नगरपालिका चालवत असताना आर्थिक नियोजन हे तेवढंच महत्वाचं आहे. जनरल फंडाच्या जीवावर नगरपालिका चालू शकत नाही, परंतु त्याची काय लोकसभागाचे विषय जे असतील ते पैसे उभा केले पाहिजे. दैनंदिन कामकाजाला जे लागतात ते उभा केले पाहिजे. आज आम्ही पार्ले बनवडीची जागा परवा मोजणी झाली. आज तिथं जवळपास 26 एकर जागा आपल्याला प्राप्त आहे. नगरपालिकेला 42 लाख रुपये महिन्याला लाईट बिल आहे. तिथं सोलर पार्क आपण तयार करतोय. म्हणजे महाराष्ट्रात आमचा प्रयत्न असा आहे की कराड नगरपालिका ही स्वतःची 42 लाख रुपये लाईट बिल वाचवून बचत करून जी उर्वरित लाईट आहे, एनर्जी आहे, ती शासनाला विकून त्यातून आर्थिक सोर्सेस कसे मिळतील अशी स्वयंपूर्ण पैसे कमवणारी नगरपालिका ही कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट करते यासाठी आमचा प्रयत्न आहे. म्हणजे नगरपालिकेच्या जनरल फंडावरचा ताण हा कमी झाला पाहिजे, आर्थिक उत्पन्नाचे सोर्सेस चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. मग त्या दिवशी चर्चा झाली, चर्चा सातत्याने झाली. त्यामध्ये ते पैसे कंपाऊंडरला वापरूया म्हणजे आमची हरकत नाही, कंपाऊंडरला वापरा. मग नाही ती पातळी वरूया की त्यात. अरे बाबा पातळी केला, वर्षभरात ते प्रोजेक्ट चालू करायचा आहे. तिथं जनतेचा पैसा वाया घालवायचा का? 1 कोटी 20 लाख म्हणायची कशाला? मी म्हणलं कंपाऊंडरला घाला, कंपाऊंडर चुकायला जात नाही, आतला पातळी उकरायला लागणार.
मग त्यावेळेला भविष्यामध्ये वर्षासाठी पाठवे करायचं, जनतेचा पैसा असा उपयोग करायचा का, तर तुमचा हट्ट आहे म्हणून. आणि हट्ट चांगल्या ठिकाणी करा. जनतेच्या पैशाचा मात्र करण्याचा तुम्हाला कोणता अधिकार नाही. आमची भूमिका त्या जागेचा सुयोग्य वापर व्हावा आणि त्या सुयोग्य वापर होऊन नगरपालिकेला त्यातून उत्पन्नाचा सोर्सेस मिळावा, असे त्या जागेचं नाही. इथे अनेक जागेचे आता सांगितल्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत. टोटल सगळ्या भागा मिळून एकूण 42 कोटीचे प्रस्ताव शासन दरबार आहेत सगळ्या साथीच्या भागामध्ये. त्याबरोबर काम यामध्ये आमदार साहेबांना सुद्धा मला असं वाटतं की आमदार साहेबांना सुद्धा या ठिकाणी माहिती व्यवस्थित दिली जात नाही, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे की माहिती व्यवस्थित मिळाली जात नाही. त्यामुळं त्यांनी पत्र करायला दिलं होतं. जर माहिती म्हणजे अनुभवासाठीची 4 कोटीची कामं अजून टेंडरिंग झालेलं नाही, त्याचं जे झालेत ते बाबा काही झालेले आहेत रस्ते ते गॅस लाईनमुळे थांबलेले आहेत. नंबर 3 उर्वरित कामं तुमच्याच लोकांनी थांबवलेली आहेत, असं झालेला तो प्रकार आहे. त्यामुळं त्यामध्ये आता यामध्ये हॉकर झोनचा एक उल्लेख झाला परवाच्या. आता हॉकर झोनचा जो उल्लेख झाला त्यामध्ये एसटी स्टँड परिसराचा जो भाग आहे, जिथून नवग्रह मंदिरची जी उभी लाईन आहे, बऱ्यापैकी तिथं आणि कर्मवीर भाऊराव पाटील संपलं त्यात आतल्या मोकळ्या पटाकाने तिथं हॉकर्स आपल्या स्टँड परिसरातले करायचं चालू आहे. तर त्याला परिवहन विभागानं त्याला तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रार म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं. त्यांनी वाहतूक शाखेला पण कळवलं. आज आमचे आता नेमके वाहतूकचे सुरेश साहेब होते, ते बदली झाली, नवीन सांगली साहेब आले, आमचा टॉयलेट चालू आहे. आमचे जे हॉकर्सचे पॉइंट्स आहेत ते वाहतूक शाखा आणि आम्ही बसून या ठिकाणी आम्ही तो सॉल्व्ह करतोय. कराड शहरातील हॉकर्सचा प्रश्न कायम स्वरूपी कसा संपेल याचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि लवकरात लवकर संपेल. या येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आमची ट्रॅफिक, RTO आणि आम्ही अशी संयुक्त मीटिंग आयोजित केलेली आहे. आणि नुसताच हॉकर्स नाही तर शहरातील संपूर्ण वाहतूक विकास आराखडा या ठिकाणी त्यामध्ये नो पार्किंग असतील, वन वे असतील, काय स्पीड ब्रेकरचे विषय असतील, काय सिग्नलचे विषय असतील, हॉकरचे विषय असतील, जे विषय वाहतूक विकास आराखड्याशी संबंधित आहेत ते सगळे विषय लवकरात लवकर संपवले जातील. SP साहेबांशी सुद्धा आमचं बोलणं झाले. शांतता कमिटीत सध्या आमची त्याविषयी चर्चा झाली. लवकरात लवकर हा संपूर्ण वाहतूक विकास आराखडा म्हणजे मलमपट्टी न करता मूळ प्रश्नच निकाली काढण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. त्याबरोबर त्या धाराशिव वसाहतीचा एक उल्लेख झाला. धाराशिव वसाहतीचा प्रशासकीय कालावधीमध्ये जे ऑडिट झालं त्यामध्ये ती बिल्डिंग धोकादायक म्हणून आहे. आता थर्ड पार्टी ऑडिट अजून एक ओपिनियन आपण जसं सेकंड ओपिनियन घेतो त्या पद्धतीचं सेकंड ओपिनियन ह्या आठवड्यात येईल. आमचा संपर्क झाला त्यांच्याशी, येईल. आल्यानंतर त्याची ओपिनियन काय येते याच्यावर डिपेंड आपण त्या धाराशिवचा आपण निर्णय घ्यायचा आहे. आणि पूर्वरेषेच्या सुद्धा या ठिकाणी सांगितलं. आता पूर्वरेषेच्या पहिल्यापासून आम्ही प्रयत्न करतोय. नगरपालिकेचा ठराव झाला, क्रीडायला मागणी केली होती. आज चांगल्या पद्धतीनं PWDचा विषय तुम्हाला सांगतो. आज वाकान रस्ता ज्या पद्धतीने आम्ही मिटिंग घेतली, मिटिंग घेतल्यानंतर नगरपालिका, PWD, स्थानिक नागरिक अशा सर्वांची या ठिकाणी मिटिंग घेण्यात आली. कॉन्ट्रॅक्टर होता त्यामध्ये. पण ज्या पद्धतीने चर्चा झाली
त्या पद्धतीनं काम तिसरंच झालं आणि ऐन पावसाळ्यात रस्ता खंदून ठेवला. जी पीडब्ल्यूडीच्या अखत्यारीतली जी कामं आज कराड शहरामध्ये चालू आहेत, आज कराड नगरपालिकेचा बांधकाम विभाग सक्षम आहे. कराड नगरपालिकेच्या इमारतीवर पडलेल्या पैशाचं निधी जो आहे त्याचं काम सुद्धा पीडब्ल्यूडी करतो. याचा काय होतं, कराड नगरपालिकेचं बांधकाम विभाग सक्षम नाही, ठीक आहे, त्या जायचं ना. आम्ही सांगितलं होतं, झालं ते झालं, परंतु इथून पुढे तरी कराड नगरपालिकेच्या हातीतली कामं ही पीडब्ल्यूडीला न जातात. कारण त्याचं असं आहे, पीडब्ल्यूडीचं स्पष्ट म्हणणं असं येतं की कॉन्ट्रॅक्टर आमचं ऐकत नाही. आता आमचा तर अर्थार्थ संबंध नाही कॉन्ट्रॅक्टरचा, आमचा तर काय अर्थार्थी संबंध नाही कॉन्ट्रॅक्टरचा. कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी कोणाची आहे, तर पीडब्ल्यूडीची आहे. कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे, तर त्यांचा आहे. मग त्यांचा कॉन्ट्रॅक्ट जर त्यांचा ऐकत नसला आणि नागरिकांना नाहक त्रास देत असला तर उपयोग नाही ना काय. अक्षरशः डॉक्टर बोदे, डॉक्टर थोरात वगैरे संपूर्ण लाईन जर फोडूची बघितली तर ड्रेनेज पूर्ण कट केले होते, फोडले होते, सगळ्या महिला त्या गटरीमध्ये होता 15 दिवस. आज ऐन पावसाळ्यात काम चालू केले, नागरिकांच्या कोणाच्याही जागेत जातात, झाडं तोडतात, कोणाच्याही जागेत जातात, काही करतात. पीडब्ल्यूडी गांधारीची भूमिका घेऊन बसलेली आहे सगळ्या ठिकाणी. मात्र नगरपालिकेचं पूर्ण सहकार्य लागतं त्यांना, पण नगरपालिकेला कोणतंही सहकार्य मिळत नाही. कुठल्या नागरिकाची तक्रार स्वीकारत नाहीत, त्याचं म्हणणं ऐकून घेत नाहीत, त्याची तक्रारीचं निराकरण केलं जात नाही. त्यामुळे पीडब्ल्यूडीच्या बद्दल आमची तक्रार आहे का 100%. आज स्मशानभूमीवरचं काम सुद्धा पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत चाललंय. तिथलं आमचे वेटिंग शेड ऐन पावसाळ्यात दशक्रियाविधीचं वेटिंग शेड पाडले. आमचं दशक्रियाविधी शेड न सांगता, म्हणजे मालमत्ता आमची. आज त्यानं ती मटेरियल जे झालं त्याचं बी काय केलं देव झालं. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा, परवा आज नगरपालिकेच्या सभागृहानं एकमतानं निर्णय घेतलाय की कराडमधला कोणता रस्ता करायचा. पीडब्ल्यूडीनं न सांगता शुक्रवार पेठ एक रस्ता केला, मागच्या 15 न सांगता रस्ता केला. म्हणजे इथं नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, आम्हाला आमचा हक्क आहे. आमच्या इथं येऊन तुम्ही न सांगता काही वाटेल उपयोग करता, कसं शक्य आहे. त्यामुळं पीडब्ल्यूच्या बाबत आज वाघाट रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली. जो रस्ता, ज्या रस्त्यावर कराड शहराचं भविष्य अवलंबून आहे, येणाऱ्या 20-25 वर्षात लाखभर माणसं खाली राहतील अशी परिस्थिती आहे. अशा रस्त्याला एवढं अडचण करून ठेवली की तो रस्ता म्हणजे जर व्यवस्थित झाला नाही तर कराड शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची चुकीची अडचण निर्माण होणार. एवढा तुम्ही संवेदनशील विषय आहे आणि अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हँडल करताय. आज वाटत असताना तेवढी प्रचंड मोठी ताण आहे. आता ऐन पावसाळ्यात उकळून ठेवला आणि पीडब्ल्यूडीचं कोणत्याही प्रकारचं नियोजन नसतं. काम नियोजन शून्य पद्धतीनं काम करतात. अशा पद्धतीचा तो एक विषय आहे. म्हणजे कराडनगरीची शेती आहे वाखाट असताना वाढती लोकसंख्या या ठिकाणी नवीन डेव्हलपमेंट काय बाजूलाच आहे सगळे. अशा पद्धतीचे विषय कसं आहे, प्रशासक राजवटीत पीडब्ल्यूडीकडे ते कामात गेलेले. आता प्रशासक राजवट संपलेली स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी अध्यक्ष लोकनियुक्त अध्यक्षासाठी बॉडी निर्माण झाली. आता पीडब्ल्यूडीने जर आम्ही कामं देत बसलो तर नगरपालिकेत बांधकाम खातं कुठे बंद करून बसावं लागेल आणि गाव वर्ग पीडब्ल्यूडीच्या ताब्यात द्यायचं. आता वाकर रोडला जरा कधी आपण फेरफटका मारला तर बघा, नगरपालिकेच्या मालकीच्या ज्या स्ट्रीट लाईट आहेत
खांबासहित पिक्चर सहित घेऊन गेले, खांबासहित पिक्चर सहित घेऊन गेले. झाड विना परवाना झाडं नगरपालिकेच्या हातात तोडायची झाली तर वृक्ष प्राधिकरणाची त्याला संमती पाहिजे. म्हणजे असा बेबंद कारभार चालू आहे. त्यामुळे ह्या आमच्या तक्रारी आहेत. बाकी येणाऱ्या कालावधीमध्ये कराड शहराच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो, निवडणूक संपली, आता शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जातोय. आता सांगितल्याप्रमाणे हे 7 गार्डन असतील, सुपर मार्केट हे असतील, फिश मार्केट असेल, बचत गट स्कूल असते, मोठी आपली स्कीम चालू आहे पाणी पुरवठ्याची, ड्रेनेजची, नवीन बायो टॉयलेट म्हणून संकल्पना आम्ही कराड शहरामध्ये आणतोय, स्मार्ट टॉयलेट म्हणून संकल्पना आम्ही कराड शहरामध्ये आणतो, हायटेक टॉयलेट, महिलांच्यासाठी म्हणून पिंक टॉयलेट आपण आणतोय. त्याची 4 पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर नाका, बांधानबुवाचा मठ आणि प्रतिसंगंगा गटावर 2 पिंक टॉयलेट मध्ये महिलांच्यासाठी त्यांची म्हणजे चेंजिंग रूम विथ सॅनिटरी पॅड वगैरे सगळ्या अशा महिलांच्यासाठी पूर्ण सोयीने युक्त असं ते पिंक टॉयलेट आपण आणतोय. आज बाजारपेठेमध्ये गेले तर अनेक महिला कर्मचारी आहेत, त्यांची खूप वॉशरूमच्या दृष्टिकोनातून हेळसांड होत असते. त्याबरोबर एक चांगल्या पद्धतीचं एक स्मार्ट टॉयलेट 4 आणि बायो टॉयलेट जवळजवळ ते 19 ठिकाणी आहेत, ते आपण या ठिकाणी करतोय. म्हणजे नवीन आता भाजी मंडईची सुद्धा सुधारणा या ठिकाणी चालू आहे. छत्रपती संभाजी भाजी मार्केट चालू करण्याच्या दृष्टिकोनापर्यंत चालू आहे. सगळं नागरी आरोग्य सेवा केंद्र हे चालू आहे. सगळ्या शाळा संपूर्ण रंगरंगोटी दुरुस्ती करत त्याचं संपूर्ण सोलर सहित म्हणजे आज शाळांना लाईट बिल व्यवस्थापन समितीला भरायला त्या प्रत्येक शाळेला सोलर आपण देतोय. संपूर्ण शाळा चालू करू. आज 10 नंबरची शाळा जिथे फक्त 2 फूट राहिला होता ती 10 नंबरची शाळा आज 400 विद्यार्थी झाले, नवीन 68 ऍडमिशन झाले. अशा शाळा म्हणजे कराड नगरपालिकेचा शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात ठिकाणी प्रयत्न करतोय.